आणखीन एक महत्त्वाची बातमी ही समोर येते। कोल्हापूरमधलीच ही बातमी आहे। कोल्हापूर निवडणुकीमध्ये भाजप 4 जागांवर आघाडी घेताना दिसतेय। अतिशय महत्त्वाची खरं तर ही बातमी आपण पाहतोय। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ असू देत, समरजित घाडगे असू देत किंवा संजय मंडलिक यांची खरं तर प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली असताना कोल्हापूरमध्ये निवडणुकीत भाजपचा वरचष्मा 4 जागांवर भाजप आघाडीवर आहे। क्षणाक्षणाचा अपडेट आपण लोकशाही मराठीवर पाहतोय। पहिला निकाल, पहिला कल केवळ आणि केवळ लोकशाही मराठीवर। विकास लवांडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विकासजी, काय वाटतंय, कोल्हापूरमध्ये चांगलंच लीड घेताना दिसतेय भाजप? मुळामध्ये या निवडणुका कशा झालेल्या आहेत, आपण जर मागच्या मतदानाच्या दिवशी कालचे सुद्धा गोंधळ आणि आता काउंटिंगच्या वेळेचे सुद्धा गोंधळ जर सगळे आपण पाहिले किंवा ज्या दिवशी मतदान झालं 15 दिवसापूर्वी, त्या मतदानाच्या दिवशी राज्यभरातल्या सगळ्या चॅनल्सवरच्या बातम्या जर आपण नुसत्या काढून पाहिल्या तर ही निवडणूक कशी झाली, काय झाली, सामान्य कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय की अशा निवडणुका कशा होऊ शकतात। मी स्वतः राजकारणामध्ये 35 वर्ष सक्रिय आहे। मी स्वतः काही निवडणुका लढवलेल्या आहेत। मी या सगळ्या निवडणुका जवळून अनुभवलेल्या असताना मी माझ्या जीवनात पहिल्यांदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघतोय की जिथे कुठलीही आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाची लागू नाही, जिथे भारतीय जनता पार्टी म्हणेल तसं सगळी यंत्रणा राबवत असताना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।